मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिस आणि दॅट ह्याच्यामधला फरक बघितला होता. ह्या व्हिडिओमध्ये आपण दीज आणि दोज ह्याच्यामधला डिफरन्स बघणार आहे. खूप सिंपल आहे. सगळ्यात महत्त्वाचं दीज आणि दोज हे दोन्ही सुद्धा प्लुरल नाउन साठी वापरले जातात. म्हणजेच मोर दॅन वन. ज्यावेळी एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील त्यावेळी आपण दीज आणि दोज वापरलं जातं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं दिस आणि दॅट हे सिंग्युलर नाउन साठी वापरले जातात. म्हणजे ऑब्जेक्ट एकच असेल तर वापरले जातं. त्याच्या बरोबर अपोजिट प्लुरल नाउन साठी एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील तर त्याच्यासाठी दीज आणि दोज वापरलं जातं. बघूया कसं ते. माझ्याकडे काही चॉकलेट आहेत. किती दिसत आहेत? 3 दिसत आहेत. म्हणजे ते मोर दॅन वन आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. मग मी काय म्हणणार? दीज आर चॉकलेट्स. दीज आर चॉकलेट्स. बरोबर. इथं काही पक्षी उडताना दिसत आहेत. सेम. इथं आकाशात काही पक्षी उडताना दिसत आहेत. ते माझ्या जवळ आहेत का? नाही. दिस हा दीज. बरोबर. दिस मध्ये काय बघितलं होतं आपण की दिस हा जवळ असलेल्या ऑब्जेक्ट साठी वापरतो. सेम दीज हा सुद्धा जवळ असलेल्या पण एकापेक्षा जास्त असलेल्या ऑब्जेक्ट साठी वापरला जातो. आणि उलट दोज हा दॅट. दॅट हा कधी वापरला जातो? ज्यावेळी लांब असेल वस्तू तेव्हा वापरला जातो, पण सिंग्युलर साठी. तसंच दोज हा सुद्धा लांब असलेल्या वस्तूसाठी, पण जी वस्तू मोर दॅन वन आहे त्यासाठी. मग आता आकाशात पक्षी उडतात. पक्षी काय आपल्या जवळ असतात का? आकाशात पक्षी उडतात म्हणजे ते लांब आहे, फार अवे, आपल्यापासून लांब आहे. म्हणून त्यांना काय म्हणणार आपण? दोज birds are flying in the sky. Those birds are flying in the sky. These birds are नाही. These कधी म्हणणार? बर्ड्स जर आपल्या जवळ असतील तर. दोज कारण ते आकाशामध्ये उडतायत, लांब आहेत म्हणून दोज. आणि एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण इथं दोज वापरलेला आहे, दॅट वापरलेलं नाही. आणि इथं चॉकलेट सुद्धा एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण दीज वापरलेलं आहे. हा यातला बेसिक डिफरन्स आहे.